नमस्कार, मी असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळे माझ्या मागे एक बोर्ड बघताय, असीम सरोदे अँड असोसिएट्स असं लिहिलेलं. तर एका क्लायंटनी आमच्या त्याच्या केसमध्ये चांगलं काम झाल्यामुळे खुश होऊन सरप्राईज म्हणून हे मोठं बॅनर किंवा पोस्ट काय म्हणू आपण, एक मोठं बोर्ड, साईन बोर्ड नावासकट करून दिलं मला. आता हे मी कुठेच लावू शकत नाही, कारण की एवढं मोठं वकिलांनी बोर्ड लावणं हे कायद्यात बसत नाही. आपण हे बघितलं पाहिजे की कायदा काय आहे आणि त्याच्यानुसारच अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यामुळे मी आता हे बोर्ड जे आहे ते इथे माझ्या अंगणात म्हणजे आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. मी बाहेर हे लावू शकत नाही. बाहेर हे लावणं म्हणजे बेकायदेशीर ठरेल. आता आपण त्यासाठी नियम समजून घेतले पाहिजे की बार काउन्सिल ऑफ इंडियानी काय नियम केलेले आहेत. तर मुळात आपल्याला हे बघता आलं पाहिजे की वकिलांनी किती साईजचं बोर्ड लावायचं याच्याबद्दलचे नियम अत्यंत स्पष्ट आहे की त्यांनी 2x3चं बोर्ड लावलं पाहिजे. ते बोर्ड जे आहे ते साधारण आवश्यक माहिती देणारं असलं पाहिजे, ज्याच्यावर वकिलाचं नाव, पत्ता, फोन नंबर हे असलं पाहिजे. स्पेशलाइज कशामध्ये आहे ते लिहिलं तरी चालेल, परंतु ते खूप आकर्षक स्वरूपात लिहायला नको. तर हे नियम करण्याचं कारण एक आहे की वकिलांना जाहिरात करता येत नाही. जाहिरात करण्यावर बंदी आहे. वकिलांनी जाहिरात करू नये, सॉलिसिट करू नये, अशा प्रकारचे काही नियम बार काउन्सिल ऑफ इंडियानी केलेले आहेत. ॲडव्होकेट्स ॲक्टच्या अंतर्गत बार काउन्सिल ऑफ इंडियाला अशा प्रकारचे नियम करता येतात. पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो, तो म्हणजे जाहिरात म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, व्यापार आणि व्यवसाय याच्यामध्ये काय फरक आहे, उद्योग आणि धंदा याच्यामध्ये काय फरक आहे, आणि जाहिराती का अलाउड नाहीत, सगळ्या संपूर्ण जगामध्ये याच्याबद्दलची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तर मग काही संशोधनपर आर्टिकल्स लिहिण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारचे जे निबंध लिहिण्यात आले, पेपर प्रेझेंटेशन करण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्या आधारे मी आपल्याशी बोलतो आहे. आपण अभ्यासपूर्ण पद्धतीने कायद्याची आणि कायद्यासंदर्भात जे काम होते त्याची माहिती घेतली पाहिजे, हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. प्रबोधन झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे, आणि त्या माहितीचा वापर आपल्याला प्रत्यक्ष व्यवसायात काम करताना झाला पाहिजे. तर सर्व स्वातंत्र्यांपेक्षा महत्त्वाचं मला जाणून घेण्याचं, बोलण्याचं आणि विवेकबुद्धीनुसार मुक्तपणे वाद आणि संवाद करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं जॉन मिल्टन यांनी म्हटलं. मग जॉन मिल्टनचं हे जे वाक्य आहे याचा अर्थ हाच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वात उच्च दर्जाचं स्वातंत्र्य आहे, आवश्यक स्वातंत्र्य, आणि ते स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. मग आता याचा वकिलांच्या बोर्डशी, वकिलांनी जाहिरात करण्याशी काय संबंध आहे हे आपण पाहिलं पाहिजे. कारण की अनेक जणांनी अशा प्रकारची सुरुवात केलेली आहे आपल्या निबंधांची किंवा आपल्या रिसर्च पेपरची, आपल्या पेपर प्रेझेंटेशनची, ज्याच्यातून त्यांनी म्हटलेलं आहे की बोलण्याचं स्वातंत्र्य जर महत्त्वाचं असेल तर मग वकिलांना ॲडव्हर्टाईज का करू देत नाही. आता हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतामध्ये साधारणतः 8,70,00,000 वकील आहेत. या सगळ्या वकिलांशी संबंधित हा मुद्दा आहे, त्यांच्याशी संबंधित सगळ्या क्लायंटशी संबंधित हा मुद्दा आहे. 8,70,00,000 वकील भारतातले आहेत असं समजू. त्यांच्याकडे एक क्लायंट जात असेल तरीसुद्धा ते जवळपास 17,00,000 लोक झाले एकूण वकील आणि क्लायंट मिळून. त्यांच्याशी संबंधित हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे एका वकिलाकडे अनेक क्लायंट येत असतात आणि त्याची वकिली व्यवसाय म्हणून त्या क्लायंट्सना न्याय देण्यासाठी म्हणून चालत असते. त्यामुळे सुद्धा आपण जाहिरातीवर भारतामध्ये बंदी का, वकील जाहिरात का करू शकत नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे घेण्याची गरज आहे असं मला वाटल्यामुळे या विषयावर आज मी आपल्याशी संवाद साधतो आहे. वकिलांनी जाहिरात करू नये याचं मूळ जे आहे ते व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश नियमांमध्ये आहे. म्हणजे व्हिक्टोरियन काळामध्ये जे नियम झाले वकिलीबद्दलचे, त्याच्यामध्ये होतं जाहिरात करायची नाही. तर तेच नियम आदर्श नियम म्हणून आपण फॉलो करतो आहे. तेच नियम आपण ॲडॉप्ट केलेले आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये, आणि त्या पद्धतीने आपण वकिली व्यवसाय हा एक आदरणीय आहे, प्रतिष्ठित आहे, आणि त्यामुळे जाहिरात करू नये हे आपण स्वीकारलं.
म्हणजे आपण बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून ते स्वीकारले, ज्या व्हिक्टोरियन पिरियडमध्ये काही काळात ठरवल्या होत्या. मग आपल्याच कायद्यामध्ये आपण तशा प्रकारचे नियम आणले की वकिलांनी जाहिरात करू नये. वकिलांनी जाहिरात करू नये हे बरेचदा पटण्यासारखंच आहे, कारण की वकिली हा व्यवसाय आहे, वकिली हा धंदा नाही, वकिली हा व्यापार नाही, वकील ही सेवा आहे, सर्व्हिस आहे, त्याला लीगल सर्व्हिस असं आपण म्हणतो. त्यामुळे सुद्धा त्याची जाहिरात करू नये. तुमच्या गुणांमधून, तुमच्या कामांमधून, तुम्ही ज्या पद्धतीने संवाद साधता त्याच्यामधून, तुम्ही जे शब्द वापरता लोकांशी, क्लायंटशी बोलताना किंवा न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडताना, त्याच्यातून तुमची बुद्धिमत्ता दिसायला पाहिजे. आणि त्याच्यातून कोणीतरी आकर्षित होऊन तुमच्याकडे येत असेल तर ते योग्य आहे, पण जाहिरात करू नये असा एक सर्वसाधारण नियम हा ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. अर्थात ब्रिटनमध्ये सुद्धा हा नियम जसा आहे तसाच होता. जाहिरातीवर बंदी याचा उद्देश व्यापारीकरण व्यवसायाचं होऊ नये असं आवश्यक आहे. जे वाक्य म्हटलेलं आहे, द प्रोहिबिशन ऑफ लीगल ॲडव्हर्टायझिंग इज बेस्ड ऑन इट्स ॲडवर्स इफेक्ट्स ऑन प्रोफेशनलिझम ॲज कमर्शियलायझेशन ऑफ द लीगल प्रोफेशनल वॉज बिलिव्ड टू अंडरमाइन द लॉयर्स सेन्स ऑफ डिग्निटी अँड सेल्फ वर्थ असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ आहे की जाहिरातीवर बंदी याचा उद्देश व्यवसायाचं व्यापारीकरण होऊ नये, कारण यातून वकिली व्यवसायाच्या प्रतिष्ठेत कमीपणा येतो आणि स्वतःचे महत्त्व कमी करण्यासारखं ते आहे. असं अमेरिकन बार असोसिएशननी जेव्हा एक मीटिंग ठेवली होती आणि त्याच्यामध्ये अनेक जणांनी भाषणं केले, तेव्हा त्याचा सार काढताना अमेरिकन बार असोसिएशनने सांगितलं की प्रोफेशनलिझम ॲज पॅथॉलॉजी असा विषय त्याचा होता. आणि त्याच्यामध्ये त्या पॉलिसी डिबेटमध्ये अनेकांनी सहभाग घेताना हे मत मांडलेलं होतं. त्यामुळे आपण हे पाहू शकतो की जाहिरातींमुळे वकिली सेवा दर्जा खालावतो का, हा प्रश्न तिथे चर्चेत आलेला होता. अनहेल्दी कॉम्पिटिशन होऊ नये, की काही वकिलांजवळ कदाचित जाहिरात करण्यासाठी पैसे असतील, वेगवेगळे माध्यमं जाहिरातीचे त्यांच्यासाठी खुले असतील, म्हणून ते जाहिरात करतील आणि जाहिरातीसाठी पैसे नाही, तो व्यक्ती मागे राहील. अशा पद्धतीने व्यवसायामध्ये एक अनहेल्दी कॉम्पिटिशन जी आहे ती सुरू व्हायला नको. केवळ फीचा विषय आणि कायद्याचा विषय यात फरक आहे असं सुद्धा या प्रोफेशनलिझम ॲज पॅथॉलॉजी या विषयावरील चर्चेमध्ये अमेरिकन बार असोसिएशनसमोर झालेल्या विविध प्रेझेंटेशनमध्ये लोकांनी सांगितलं. आणि म्हणून मग आपण ॲडव्हर्टायझिंग आणि लीगल प्रोफेशनलिझम याचा विचार अत्यंत काटेकोरपणे करायला पाहिजे, ही आवश्यकता मला फार जाणवते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जो बोर्ड आपण ठेवला होता, जे बोर्ड मला कोणीतरी गिफ्ट दिलं, प्रेमापोटी दिलं, त्यांना माहिती नाही की वकिलांच्या व्यवसायामध्ये किती साईजचं बोर्ड लावलं पाहिजे, तर मला ते आता बाहेर लावता येणार नाही, मला ते माझ्या कंपाऊंडच्या आतमध्ये ठेवावं लागत आहे. त्या माणसाचं प्रेम खोटं नाही, परंतु कायदा जो आहे त्याच्यानुसार मी एवढ्या मोठ्या आकाराचं बोर्ड वकील म्हणून लावू शकत नाही. सुरुवातीला पेपर्स एकदम खाली ठेवलेत ना वाचायला, ते खाली नका ठेवू. जेव्हा वाचायचं तेव्हा वर घेतलं तरी काही इश्यू चांगलं दिसेल. ठीक आहे. जस्टिस कृष्णा अय्यर यांचं नाव अनेकदा आपल्या विविध न्यायनिर्णयांमधून येते, कारण की त्यांनी लीगल माइंड ॲप्लिकेशनचा एक अत्यंत उच्च आविष्कार भारतामध्ये न्यायव्यवस्थेत काम करत असताना दाखवला. आणि त्यामुळे अजूनही जस्टिस कृष्णा अय्यर यांचं जेल की बेल वगैरे वक्तव्य आपण अजूनही वापरतो, की जेव्हा जेव्हा कोणाला बेल द्यायची की नाही असा प्रश्न असेल, तेव्हा जेलमध्ये न पाठवता साधारणतः बेल दिलं पाहिजे, म्हणजे जामीन दिली पाहिजे. हे जजमेंट पण कृष्णा अय्यर यांनी दिलं. तशाचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर जे काही वक्तव्य केले आणि अत्यंत मार्मिक पद्धतीने काही कमी शब्दामध्ये सांगितलं. तसंच त्यांनी जस्टिस कृष्णा अय्यर यांनी ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल सुद्धा सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं, द कॅनन ऑफ एथिक्स अँड प्रोप्रायटी ऑफ द लीगल प्रोफेशन टोटली टॅबू कंडक्ट बाय वे ऑफ soliciting, advertising, scrambling and other obnoxious practices, subtle or clumsy, for betterment of legal business. Law is not a trade, briefs, no merchandise, and to the heaven of commercial competition or procurement should not vulgarize the legal profession. एवढ्या कडक शब्दात त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे.
आणि त्यामुळे सुरुवातीला जे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे रूल होते ते कडक होते, पण तरीसुद्धा नंतर आपण पाहिलं की काही केसेस आणखी झाल्या, ज्याच्यामध्ये मग बार काउन्सिल ऑफ इंडियाने हे रूल रिलॅक्स केले. 2008मध्ये साधारणतः वेबसाईट वकिलांची असेल तर ती चालेल, त्याच्यात काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा कंटेंट चालेल, या संदर्भातसुद्धा निर्णय देण्यात आलेला आहे. आता खरं तर आत्ताच्या कायद्यानुसार आपण पाहिलं तर व्हिजिटिंग कार्डसुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट आहे असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी, आणि ते सगळ्यांनाच आपल्याला आश्चर्यकारक वाटेल. सगळ्या वकिलांचे अगदी सुप्रीम कोर्टापासून तर तालुका पातळीवरच्या सगळ्या वकिलांचे व्हिजिटिंग कार्ड असतात. माझंसुद्धा व्हिजिटिंग कार्ड आहे, पण आपण पाहिलं तर ते म्हणतात की ती ॲडव्हर्टाइजमेंट ठरते. आता याचा विचार आपण केला पाहिजे की आपण रिस्ट्रिक्शन्स आणताना ते रिझनेबल असले पाहिजे. वाजवी बंधनं जरूर घातले पाहिजे, परंतु अवाजवी बंधनं जेव्हा घातले जातात ते अव्यावहारिक असतात बरेचदा, तेव्हा त्याची अंमलबजावणी नीट होताना आपल्याला दिसत नाही. ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार बार काउन्सिल ऑफ इंडियाला नियम करण्याचे हक्क आहे, आणि त्यामुळे 2008मध्ये हे नियम अमेंड करण्यात आले. म्हणजे तारीख सांगायची असेल तर 30 एप्रिल 2008 रोजी हे नियम बदलण्यात आले, आणि वेबसाईट वकिलांची सुरू करण्यासाठी हरकत नाही असा निर्णय आला. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्याला दिसला की इंटरनेटच्या युगामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असताना वकिलांनी मग स्वतःचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, एनरोलमेंट नंबर, कशामध्ये स्पेशलायझेशन आहे, आणि प्रोफेशनल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय काय आहे, एरियाज ऑफ प्रॅक्टिस काय आहे, या सगळ्या गोष्टी लिहिल्यास हरकत नाही अशा स्वरूपाचं जजमेंट हे 2008मध्ये अशा प्रकारचं अमेंडमेंट हे 2008 साली बार काउन्सिल ऑफ इंडियाने केलं. ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार वकील हे आपण म्हणू ऑफिसर्स ऑफ कोर्ट आहेत, असंसुद्धा एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. RM शर्मा वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. आता ही केस का महत्त्वाची आहे, कारण की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ॲन ॲडव्होकेट इज ॲन ऑफिसर ऑफ द कोर्ट. वकील हे न्यायालयाचे ऑफिसर्स आहेत. मग आता इथे प्रश्न काय येतो की ते प्रोफेशनल आहेत, म्हणजे ते व्यवसायामध्ये आहेत, ते ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, पण त्याचबरोबर ते न्यायालयाचे ऑफिसर्स आहेत असं जर या जजमेंटमध्ये म्हटलं असेल तर मग ही जबाबदारी आहे वकिलांवर की आपण ऑफिसर्ससारखं न्यायालयाला असिस्ट केलं पाहिजे न्याय मिळवताना. त्याचबरोबर ही न्यायाधीशांची सुद्धा जबाबदारी आहे, न्यायालयाच्या स्टाफशीसुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी वकिलांना ते कोर्टाचे ऑफिसर्स आहेत या दर्जाने वागणूक दिली पाहिजे. बरेचदा न्यायालयांमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे, अनेक जण हे बघत असतील की न्यायालयाचे ते ऑफिसर्स आहेत अशा प्रकारची वागणूक वकिलांना देण्यात येत नाही. अनेक जणं जे कोर्टमधले ऑफिसर्स असतात, क्लर्क असतात, ते सुद्धा वकिलांना तुच्छतेची वागणूक देतात. काही न्यायाधीश अत्यंत वाईट पद्धतीने वकिलांशी संवाद साधतात. हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. काही वकील चुकीचे वागत असतील, काही न्यायाधीश चुकीचे वागत असतील, आपल्याला सुधारणा करण्यासाठी ही चर्चा करायची की इफ द ॲडव्होकेट्स आर ऑफिसर्स ऑफ द कोर्ट, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द जजेस ॲज वेल टू ट्रीट देम ॲज ऑफिसर्स ऑफ कोर्ट. आणि तसं झालं नाही तर मग व्यावसायिकता जी आपण म्हणतो या वकिली व्यवसायामधली शुद्धता, स्वच्छता आणि चांगलेपणा हा टिकणार नाही. त्यामुळे ट्रेड किंवा हा व्यापार नाही वकिली, तर हा व्यवसाय आहे. वकिलांचं काम आहे की कायदेशीर चौकटीमध्ये आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून देता आला पाहिजे. मग त्या न्याय मिळवून देण्याच्या शक्यता वाढवण्यासाठी ते न्यायाधीशांना मदत करत असतात. न्यायाची बाजू घेणं हे वकिलांचंच काम नाही, तर न्यायाधीशांचंसुद्धा काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीसुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. जेव्हा आपण म्हणतो की ॲडव्हर्टाइजमेंटपासून हा विषय सुरू होतो, पण वेगवेगळ्या जजमेंट्समधून त्याच्यात जे आलेलं आहे ते सुद्धा तत्त्व म्हणून महत्त्वाचं मानलं पाहिजे. मग आता परदेशांमध्ये काय परिस्थिती आहे अशा ॲडव्हर्टाइजमेंटची? वकील UKमध्ये, युनायटेड किंगडममध्ये प्रॅक्टिस करताना ॲडव्हर्टाईज करू शकतात का? तर 1990पर्यंत ते तशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नव्हते, कारण की मी मगाशी जर सांगितलं व्हिक्टोरियन पिरियडमध्ये कोलोनियल नेशन्स जे होते त्याच्यामध्ये भारत आहे, अमेरिका आहे, जिथे जिथे ब्रिटिश कॉलनीज होत्या तिथे तिथे वकिलांनी ॲडव्हर्टाइजमेंट करू नये हा ब्रिटिश रूलच कार्यरत होता. आपल्या इथे काही प्रमाणामध्ये तो आता शिथिल करण्यात आलेला आहे. पण UKमध्ये सॉलिसिटर्स पब्लिसिटी कोड 1990
याच्यामध्ये सुधारणा 2016 साली झाल्या आणि चॅप्टर 8मध्ये त्यांनी सुधारणा करून सांगितलं की चुकीची आणि दिशाभूल माहिती नसली पाहिजे, अदरवाईज ॲडव्हर्टाइजमेंट काही प्रमाणात करायला हरकत नाही, असं UK आता नक्की करण्यात आलेलं आहे. कारण काय, त्यांनी सांगितलं की क्लायंट्सनासुद्धा इन्फॉर्म्ड चॉईस असली पाहिजे, त्यांना इन्फॉर्म्ड डिसिजन घेता आलं पाहिजे. म्हणजे त्यांना ज्ञानाच्या माहितीच्या आधारे डिसिजन घेता आलं पाहिजे की कोणाला वकील म्हणून नेमायचं. मग त्या वकिलांची माहिती जर ते प्रसारित करत असतील काही प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्टेड स्वरूपामध्ये, तर ती माहिती प्रसारित करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणायचं नाही, असं UK आता 2016 साली बदल करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांच्या इव्हन फीबद्दल, म्हणजे त्यांचे चार्जेस काय असतील लिगल सर्व्हिसेसबद्दल, ते सुद्धा लिहिलं तर चालेल असं UK आहे. आणि कारण काय याचं, की तुम्ही एकदा फी लिहिल्यावर तुम्ही लिहा जरूर तिथे, याच्यामध्ये काही ॲडिशनल चार्जेस असू शकतील, पण हिडन चार्जेस कोणतेही नसले पाहिजे आणि जे क्लायंट आहे त्यांची फसवणूक व्हायला नको, हा त्या बदलामागचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे, तर अमेरिकेमध्ये 1977 पर्यंत भारताप्रमाणेच, बदल करू का, अमेरिकेमध्ये सांगतो, अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये 1977पर्यंत भारताप्रमाणेच वकिलांनी ॲडव्हर्टाइजमेंट करण्यावर बंदी होती. परंतु मग तिथेसुद्धा एक प्रवास झालेला आहे लोकशाही तत्त्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्याचा. तर बेट्स वर्सेस स्टेट बार ऑफ ॲरिझोना अशी एक केस झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केले पाहिजे असं अपेक्षित धरलं, असं स्वीकृत केलं काही प्रमाणामध्ये. आणि मग मॉडेल रूल्स ऑफ प्रोफेशनल कंडक्ट हे 1983 अमेरिकेमध्ये अस्तित्वात आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट अलाऊ केली. अमेरिकेमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट ही नियंत्रित स्वरूपामध्ये अलाउड आहे. तिथे डिवोर्स लॉयर असं लिहितात काही जणं, ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा करतात. स्पष्ट, स्वच्छ आणि बिना फसवणूक अशा प्रकारची सेवा ही वकिलांची मिळाली पाहिजे क्लायंट्सना, हा उद्देश त्याच्या मागचा आहे. आता भारतात परस्पर विरोधी मतं अजूनही कायम आहेत, कारण की ॲडव्हर्टाइजमेंट नसली पाहिजे असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे, तर ॲडव्हर्टाइजमेंट आता सुरू करू दिली पाहिजे वकिलांना असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे. मर्यादित जाहिराती अलाऊ कराव्या, परंतु वकिली सेवा लिगल सर्व्हिस म्हणून आपण मान्य केलेली असेल तर जाहिरातबाजी त्याच्यामध्ये यायला नको, असं अनेकांचं मत साधारणतः आहे. कारण की ॲक्सेस टू जस्टिस म्हणजे न्याय मिळण्यासाठी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी केवळ जाहिरातबाजीच्या नावाखाली घालवून टाकायला नको. कारण की ॲक्सेस टू जस्टिस हा मूलभूत हक्क आहे. त्या मूलभूत हक्कावर बाधा येणार नाही अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट होणं हे शक्य नाही कदाचित आत्ताच, त्यामुळे त्याच्यावर बंदीच असली पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे. पण आता याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय याबद्दल कुठेही स्पष्टता नाही. म्हणजे लिगल प्रोफेशनमधली ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय याच्याबद्दल कुठेही आपल्याला स्पष्टता दिसत नाही. अर्थात काही निर्णय सुप्रीम कोर्टाचे आहेत ज्याच्या आधारे आपण हे सांगू शकतो की कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या तर चालतील, त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणणार नाही. आता इथे मुख्य प्रश्न येतो की रूल 36 जो आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचा, तो आणि आर्टिकल 19 जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आहे, त्याचा एक आपल्याला संघर्ष होताना दिसतो. एक टसल त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. मग आता अशा वेळेस तर आपल्याला स्पष्ट भूमिका माहिती आहे कायद्याची आणि भारतीय संविधानाची. अनेक न्यायनिर्णयांमधून ते स्पष्ट झालेलं आहे की एखादा स्टॅच्युटरी लॉ म्हणजे जो आपण केलेला एखादा कायदा आहे, तो जर भारतीय संविधानाच्या घटनात्मक मूल्यांशी समांतर नसेल किंवा समभाव ठेवणारा नसेल, तर भारतीय संविधानामध्ये सांगितलेला मूलभूत हक्क जो आहे तोच विजयी होईल किंवा तोच प्रिवेल होईल. त्यामुळे मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकेल जर त्याच्या संदर्भातला रूल चुकीचा केला असेल किंवा काहीतरी चुकीचा कायदा केला असेल तर तो कायदा जाईल, पण मूलभूत हक्क हा टिकेल असं आपण तत्त्व म्हणून स्वीकारलेलं आहे. मग त्याच्यामुळे आर्टिकल 19(1) जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, संवाद आणि अभिव्यक्तीबद्दलचं आपलं स्वातंत्र्य जे आहे ते प्रोफेशनल लिगल सर्व्हिसेसमध्ये महत्त्वाचं आहे. मग आता त्यांनी असा विषय त्याच्यात आणलेला आहे की प्रोफेशनल लिगल सर्व्हिसेस असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते एक व्यापारी तत्त्व आहे. प्रोफेशनल लिगल सर्व्हिसेस हे तिन्ही शब्द मिळून जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते एक व्यापारी तत्त्वच आहे आणि या बिझनेस प्रपोजिशननुसार
मग हा बिझनेस असेल, लीगल बिझनेस म्हणून जर आपण मान्यता देऊ शकतो का, हा विषय असेल तर मग ॲडव्हर्टाइजमेंट आता पूर्णपणे अलाउ केली पाहिजे असं काही जणांचं मत आहे. याच्यामध्ये महत्त्वाची केस म्हणून आपण बघितली पाहिजे ती टाटा येलो पेजेस केसेस 1995 AIRमध्ये रिपोर्ट झालेली ही केस आहे. या टाटा येलो पेजेसच्या केसमध्ये हे डिबेट झालं आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की स्पीच बिझनेसबद्दलचं स्पीच जे आहे एखादं की ते जर आपण अभिव्यक्तीचा भाग आहे मान्य करू शकतो, तर मग लीगल प्रोफेशनल ॲडव्हर्टाइजमेंट्स आपण मान्य का करू शकत नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून मग आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचं रूल 36 जे आहे त्याचा एक सुप्त संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. त्याच्याबद्दल कधीतरी स्पष्टता आलीच पाहिजे आणि ती एखाद्या निर्णयातून जरूर येईल. नाहीतर बार काउन्सिल ऑफ इंडियासुद्धा आपले नियम बदलू शकतात आणि प्रगतिशीलतेकडे जाणारा विचार म्हणून कदाचित ॲडव्हर्टाइजमेंट काही प्रमाणामध्ये आपण ॲक्सेप्ट करू शकतो. रूल 36 जे आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचं, त्याचा अर्थ किंवा सार जे आहे ते आर्टिकल 19(1)Gचं उल्लंघन करणारं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी जे म्हटलेलं आहे ते मी नक्की वाचतो. द बॅन ऑन ॲडव्हर्टाइजमेंट्स बाय लॉयर्स इज नॉट constitutionally permissible even on the ground of public order under Article 19(2), as the public order has been held to be synonymous with public peace, safety, tranquility and like. Rule 36 in essence is also violative of Article 19(1)G, as a reasonable restriction on prohibiting advertisement would only exist where the advertisement is against public interest, that is when it is immoral, obscene or present something which goes against public morality. त्याच्यामुळे अनैतिक काहीतरी सांगणारी जाहिरात असेल, ती ऑब्सिन म्हणजे अश्लील स्वरूपाची असेल तर त्याच्यावर आपण बंदी आणू शकतो. पण वकिली व्यवसायाच्या जाहिरातींवर बंदी का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उपस्थित केलेला आहे. त्यांनी म्हटलं एक्सेसिव्ह बंदी आहे ही आणि ही अनकॉन्स्टिट्युशनल ठरू शकणारी आहे. त्यामुळे या रूल 36चा नक्कीच विचार झाला पाहिजे आणि म्हणूनच मग भारतामधलं वकिली व्यवसायातील लोकांनी ॲडव्हर्टाइजमेंट करायची का, या प्रश्नाचं चित्र बदलत गेलेलं आपण पाहतो. आणि आता परमिटिंग रेग्युलेटेड लीगल ॲडव्हर्टाइजमेंट्स इथपर्यंत आपण आलो आहे की नियंत्रित जाहिरातींना परवानगी देणं हे वकिली व्यवसायासाठी चांगलं आहे. हा कल आता जास्त स्वरूपात आपल्याला वकिलांमध्ये दिसतो, समाजामध्ये दिसतो आणि न्यायालयाने तोच कल कदाचित व्यक्त केलेला आहे. मग याचं कारण काय की नियंत्रित प्रमाणात वकिलांनासुद्धा जाहिरात करू द्यावी, ते बेकायदेशीर नाही. आता हे नियंत्रित स्वरूप म्हणजे काय हे मेन्शन केलेलं आहे. मी आधीसुद्धा सांगितलं की कशा कशा स्वरूपाची माहिती आपण प्रसारित करू शकतो. परंतु मग या जाहिरातींचा फायदा होऊ शकतो नवीन वकिलांना, कारण की वकिली व्यवसाय हा परंपरागत आहे काही जणांसाठी तो पहिल्यांदाच त्यांच्या घराण्यातला कोणीतरी वकील होतो असा आहे. त्यांच्यासाठीच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे नवीन वकिलांना संधी निर्माण करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट उपयोगाची ठरेल असा एक विचार आहे. दुसरा आहे की बरेचदा वकिलांकडे काही जण क्लायंट येतात, मग त्यांना आपण विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं, तर ते कदाचित मित्राच्या मित्रांनी कोणीतरी सांगितलं, तुमचं नाव सांगितलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर आपण म्हणतो त्याला फ्रेंड ऑफ फ्रेंडनी सांगितलं म्हणून आलो, अशा स्वरूपात क्लायंट्स आपल्याकडे येतात. पण मग त्याच्यापेक्षा क्लायंटला सुद्धा माहिती घेण्याचा हक्क आहे हे आपण मान्य केलं पाहिजे की माझा वकील कोण आहे, तो कसा आहे, त्यांनी काय काम केलेलं आहे, त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, या सगळ्या संदर्भात क्रॉस चेक करण्याचा माहितीचा हक्क आपण क्लायंटचासुद्धा मान्य केला पाहिजे असा एक विचार त्याच्यामध्ये आहे. मग राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय किंवा वैश्विक ओळख वकिलाची व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी जाहिरात करणं हे काही चुकीचं नाही असा एक मतप्रवाह आहे. लोकांमध्ये प्रबोधन आणि जागृती त्याच्यामुळे होईल आणि मग त्यांना चांगलं निवड स्वातंत्र्य देऊन आपण त्यांना निवडू द्यावे की कोण वकील त्यांना पाहिजे आहे. सर्वांकडे इंटरनेट असेलच असं नाही, त्यामुळे व्हिजिटिंग कार्डसारखे किंवा जाहिरातीसारखे काही पर्याय हे असू शकतात असं सुद्धा याच्यामध्ये चर्चेतून आलेलं आहे. आता जाहिराती ज्या आहेत त्याचा काही जण गैरवापर करू शकतात हे वास्तव आहे. म्हणजे आपण पाहतो की अगदी वस्तूंची जाहिरात होते, काही प्रॉडक्टची, तीसुद्धा दिशाभूल करणारी असते. आपण खूपदा पाहिलेलं आहे. कंझ्युमर कोर्टात अशा खूप केसेस झालेल्या आहे. त्यामुळे वकीलसुद्धा काही जण जाहिरातींचा
किंवा जाहिरातीची परवानगी दिली त्याचा गैरवापर करू शकतात, असं सुद्धा अनेक लोकांच्या रिसर्च पेपरमधून मांडण्यात आलेलं आहे. कारण की काय की मग वकिलांचं लक्ष सर्व जाहिरातींकडेच राहील आणि बौद्धिक दर्जा आपला सुधारला पाहिजे याच्याकडे त्यांचं राहणार नाही. जास्तीत जास्त चमचमीत जाहिराती करायच्या आणि आपल्याकडे क्लायंटला आकर्षित करायचं असा प्रकार वाढू शकतो. आणि त्यामुळे काही जणं जे केवळ जाहिरात करण्यातच हुशार असतात असे सुद्धा काही जण असतील जे वकिली व्यवसायात आलेले आहेत, तर ते कदाचित त्याच्यामध्ये बाजी मारून जातील आणि मग जे दर्जेदार वकील आहेत त्यांना बरेचदा जाहिरात करावं वाटणार नाही, तर ते मागेच राहतील. हा सुद्धा एक विचार प्रवाह याच्यातून आलेला आहे. तर मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धिमत्तेच्या जोरावर, विचारांच्या जोरावर, आपल्या कायदेशीर अन्वयार्थ काढण्याच्या ताकदीवर आपल्याला कायदा माहीत असणं केवळ आवश्यक नाही, त्याचे अन्वयार्थ चांगल्या पद्धतीने आपण काढू शकलो पाहिजे. बाजू मांडताना ती अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये मांडण्याची क्षमता आपल्याला मिळाली पाहिजे. अशा ताकदीच्या जोरावर आपण पुढे गेलं पाहिजे, तर कदाचित जाहिरातींची कोणत्याही गरज पडत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटते की बार काउन्सिलनी जे काही नियम केलेले आहेत ते आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे, परंतु त्या नियमांचा पुनर्विचार करण्याची वेळसुद्धा आलेली आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रवाह याच्यातला बार काउन्सिल ऑफ इंडियानी, सगळ्या वकिलांनी, न्यायाधीशांनी सगळ्यांनीच लक्षात घेतला पाहिजे. ही माहिती आपल्यासमोर सांगण्यासाठी मी आज हा संवाद आपल्याशी साधलेला आहे. आपल्याला बुद्धीच्या जोरावरच मोठं व्हायचं आहे, कारण की वकिली व्यवसायच बुद्धिमत्तेचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे विवेक बुद्धी आणि बुद्धिमत्ता यांची सांगड घालून आपल्याला कायदेशीरता प्रस्थापित करता आली पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.